श्रोत्यांनो, आज आपण लेवीचे पुस्तक ह्याच्या 7व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये दोषार्पण व शांतार्पणा संबंधाने सांगण्यात आलेले आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत अवश्य उघडा लेवीचे पुस्तक 7वा अध्याय. ह्या दोन अर्पणा संबंधाने अर्थात दोषार्पण व शांतार्पणा संबंधाने याचकांसाठी सूचना देणे येथे सुरू आहे. दुसऱ्या अर्पणांपेक्षा ही दोन अर्पणे अधिक व्यक्तिगत आहेत. दोष हा व्यक्तिगत इस्रायलाशी संबंधित होता व मंडळी संबंधाने नव्हता. ही शांती श्रोत्यानो प्रत्येक व्यक्तीने विश्वासणाऱ्यांच्या संगतीत शेवटी उपभोगायची होती. ह्या ठिकाणी याजकाच्या सेवेवर भर देण्यात आला आहे. हे येशूने आमच्यासाठी काय केले व आता देवाच्या उजवीकडे बसून तो आमच्याकरिता काय करीत आहे ह्याचे चित्र आहे. तो अद्यापही सेवेच्या वेशात आहे. आताही तो स्वच्छ करण्याचे धुण्याचे कार्य करीत आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन आम्हाला सांगतं. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. 7वा अध्याय 1 ते 7 वचने आता आपण वाचणार आहोत. लेवीचे पुस्तक 7वा अध्याय 1 ते 7 वचने. दोषार्पणाचा विधी असा. हे अर्पण परमपवित्र होय. ज्या स्थानी होम बलीचा वध करावयाचा त्या स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी. त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील कमरेजवळची चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ हव्य म्हणून होम करावा. हे दोषार्पण होय. हा बली खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. तो पवित्र स्थळी खावा. तो परमपवित्र होय. पापार्पणासारखेच दोषार्पण दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्याद्वारे प्रायश्चित करेल त्याचा त्याच्यावर हक्क आहे. दोषार्पणाची रीती श्रोत्यानो पापार्पणाप्रमाणेच होती. जरी हे पापाच्या कृतीसाठी होते आणि अर्पिणाऱ्याला हे स्मरण देण्यात येत होते की अर्पण पवित्र आहे. ख्रिस्ताचे महत्त्व व त्याचे उच्च स्तर आम्ही कल्पू शकत नाही. जेव्हा आम्ही स्वतःचा पापी स्वभाव आणि पाप त्यांच्या विपुलतेमध्ये व भयानकतेमध्ये पाहतो तेव्हा आम्ही ख्रिस्ताची विलक्षणता, मोठेपण आणि पवित्रता पाहू शकतो. जोपर्यंत आपण स्वतःच्या भयंकर पापांना व आपण किती भयंकर पापी आहोत हे पाहणार नाही तोपर्यंत आम्हाला आपला तारणारा म्हणून ख्रिस्ताची सराहना करता येणार नाही. मी आपणाला अगदी निम्न स्तराचे पापी म्हणत नाही, परंतु परमेश्वराचे पवित्र वचन आम्हातील प्रत्येकाला तशाच प्रकारे संबोधिते. ह्या ठिकाणी रक्ताचा उल्लेख आहे, परंतु ज्या प्रकारे पापार्पणात त्यावर भर देण्यात आला आहे तसा येथे देण्यात आलेला नाही. आम्हाला सांगण्यात आले आहे की त्याविषयी एक नियम आहे, परंतु ह्यात धोका आहे की आम्ही रक्ताला एक सर्वसाधारण गोष्ट समजू शकतो. त्याला मोठ्या आदराने व अधिक न बोलता हाताळायला हवे, कारण रक्त मौल्यवान आहे. त्याला आम्ही सर्वसाधारण समजून हाताळू नये म्हणून सावध असायला हवे. 8वं वचन बघा. 7वा अध्याय 8वे वचन. जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे. खरे पाहता प्राण्याचा एक भाग असा असे जो जाळल्या जात नसे, तो म्हणजे त्याची कातडी, जी याजकाकडे जात असे. ही ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने झाकल्या जाणे किंवा पांघरल्या जाणे ह्याविषयी बोलते. परमेश्वर प्रभू येशूविषयी संतुष्ट आहे व तो आम्हाला ख्रिस्तात पाहतो. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये पौल लिहितो. रोमकरासपत्र 3 अध्याय 22 वचन. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने पांघरल्या जाणे हे ते आहे ज्याविषयी येशू लग्नाच्या मेजवानीच्या दाखल्यात प्रगट करतो. मत्तेय शुभवर्तमान 22 अध्याय 11 ते 13 वचने सांगतात. मत्तेय शुभवर्तमान 22 अध्याय 11 ते 13 वचने. मग राजा जेवणाऱ्यांना पाहाव्यास आत आला. तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल. आता पुढे 7 अध्याय 9 आणि 10 वचने आम्हाला सांगतात, भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणारे याजकाचे आहे. प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे अहरोनाच्या सर्व मुलांचे होय. त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे. भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजलेले सर्व याजकाचे असे. हे विशिष्ट प्रकारचे अन्नार्पण पूर्णपणे याजकाकडे जात असे. आता शांतर्पणा संबंधाने 7 अध्याय 11 आणि 12 वचने सांगतात, परमेश्वराप्रित्यर्थ कोणाला शांतर्पणाचा यज्ञ करावायचा असेल तर त्याचा विधी असा. त्याला ते उपकार स्तुतीसाठी करावायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपीठाच्या तळलेल्या पोळ्या उपकार स्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्या. हे स्वेच्छार्पण असावे ह्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. कारण म्हणजे ते उपकार स्तुतीसाठी केलेले असे. ह्याचा विश्वासणाऱ्यांसाठी एक विशेष अर्थ आहे. इब्रिलोकासपत्र 13 अध्याय आणि 15 वचन पहा काय सांगतं. इब्रिलोकासपत्र 13 अध्याय 15 वचन, म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. आमच्या ओठांचे फळ सुद्धा त्याच्या नावाला धन्यवाद देणारे असायला हवे. जोपर्यंत आम्ही देवाला स्तुतीचे अर्पण करण्यास तयार असत नाही, तोपर्यंत आम्ही मंदिरात येऊन त्याची उपासना करू शकत नाही. नेहमी कुरकुर करणारे, टीका करणारे ख्रिस्ती देवाची उपासना करण्यास कधी तयार राहू शकत नाहीत. हे किती महत्वाचे आहे श्रोत्यानो. आता 13 आणि 14 वचन बघा. त्याच्या उपकार स्तुतीच्या शांतर्पणाच्या यज्ञांसहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या. ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एक एक पोळी अर्पावी. तिच्यावर शांतर्पणाचे रक्त टाकणाऱ्या याजकाचा हक्क आहे. हे फार काळजीपूर्वक लक्षात घ्या. 12व्या वचनात चपात्या व पोळ्या बेखमीर असायला हव्यात. 13व्या वचनात भाकरी खमीर असावी. हे फार विक्षिप्त आहे श्रोत्यानो. जर खमीर हे वाईटाचे दर्शक आहे, तर मग ह्या ठिकाणी ते का आहे? ह्याचे कारण म्हणजे 12व्या वचनात ख्रिस्त आमचे शांतर्पण आहे हे दाखविणे आहे व तो पापविरहित आहे, खमीराशिवाय आहे. 13व्या वचनात अर्पिणारा शांतीमध्ये त्याचा सहभाग आहे, म्हणून आभार प्रकट करीत आहे. त्याच्या पापांची क्षमा झाली आहे व त्याचा परमेश्वराशी समेट झाला आहे. तरीसुद्धा त्याच्यामध्ये वाईट आहे. खमीर अद्यापही आहे. देवाशी समेट विश्वासणारा पापविरहित परिपूर्णतेला प्राप्त करीत आहे, ह्यावर निर्भर नाही. खमीर त्याच्यामध्ये अद्यापही आहे. हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 8 वचन बघा. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 8 वचन, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. विश्वासणाऱ्याने पापांची क्षमा व शुद्धता ह्यासाठी आपली पापे कबूल करायलाच हवी. नंतर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात त्याने नवीन स्वभाव प्राप्त करून चालायला हवे. रोमकरासपत्र 6 अध्याय 14 वचन. रोमकरासपत्र 6 अध्याय आणि 14 वचन, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. आता आपण लेवीचे पुस्तक 7 अध्याय 15 ते 18 वचने वाचूया. उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे. सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये. पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पील त्या दिवशी ते खावे आणि जे काही त्यातले उरेल ते दुसऱ्या दिवशीही खावे. त्या यज्ञबलीचे काही मांस 3ऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. त्याच्या शांतर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही 3ऱ्या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही. उलट ते अमंगळ ठरेल आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल. श्रोत्यानो, शांतर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याच दिवशी खावयाचे असे. त्यात उशीर व्हायला नको असे.
म्हणून आम्ही विवेकाच्या शुद्धीसाठी व मोहपाशांवर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य मिळविण्यास ख्रिस्ताच्या जवळ यायला हवे, त्याच्याजवळ राहायला हवे. जे त्याचे आहेत त्यांनाच तो शांती पुरवतो. ज्यांनी त्याच्यासोबत त्याच्या गौरवी विलक्षण सहभागितेत प्रवेश केला आहे, आम्ही त्याच्याकडे पाहून त्याच्यावर निर्भर राहायला हवे. जेव्हा आपल्याला कळेल की ख्रिस्त पर्याप्त आणि विलक्षण आहे, तेव्हा जी शांती सर्व समजशक्तीच्या पलीकडे आहे ती तुमच्या आणि माझ्या हृदयात प्रवेश करते. खरोखर ही अर्पणे ख्रिस्ताचे किती सुंदर चित्र आमच्यासमोर मांडतात. आता 19 आणि 20 वचने बघा. 19 आणि 20 वचने सांगतात, ज्या मांसाला एखादा अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये, ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे. पण कोणी आपल्या अशुद्ध अवस्थेत परमेश्वराप्रित्यर्थ केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. अशुद्ध व्यक्तीने शांतर्पणातून खाल्ल्यास त्याचा स्वजनातून उच्छेद करण्यात येईल. आजही विश्वासणाऱ्याला जर देवाच्या समक्षतेत किंवा देवाच्या सहभागितेमध्ये प्रवेश करायचा आहे तर त्याने प्रथम पापांची कबुली द्यायला हवी. नाहीतर त्याच्याकरिता ही सहभागिता असंभव आहे, अशक्य आहे. पुढे 21 ते 27 वचने सांगतात, कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला, मग ती अशुद्धता मनुष्याची असो, पशुची असो किंवा दुसऱ्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो, आणि परमेश्वराप्रित्यर्थ केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, तुम्ही बैलाची, मेंढराची अथवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये. परमेश्वराप्रित्यर्थ हव्य म्हणून जो पशु अर्पिता त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. तुम्ही आपल्या निवासस्थानात पक्षाचे, जनावरांचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये. जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. रक्त खाण्यावर जो निर्बंध लावण्यात आला होता त्याविषयी आम्ही आधीच पाहिले आहे. मनुष्याला रक्ताद्वारे सोडविण्यात आले आहे हे आम्हाला स्मरण करून देण्यात आले आहे व हेच देवासमोर आमचा स्वीकार होण्याकरिता एक आधार आणि पाया आहे. ह्या लोकांना चरबी खाण्याची सुद्धा मनाई होती, कारण चरबी परमेश्वराची असे. 28 ते 34 वचने सांगतात, परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, जो कोणी परमेश्वराप्रित्यर्थ आपल्या शांतर्पणाचा यज्ञबली अर्पील त्याने त्या शांतर्पणाच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा. त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावी. परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा. याचकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा. तुम्ही आपल्या शांतर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडी समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावे. अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांतर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा. कारण इस्रायल लोकांच्या शांतर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहेत. ही दोन्ही इस्रायल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत. अहरोन, त्याचे पुत्र व याजकांना शांतर्पणातून छातीचा व खांद्याचा भाग मिळे. छातीचा भाग ख्रिस्ताचे आमच्यासाठी जे प्रेम आहे त्याविषयी सांगते. रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन बघा. रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. नंतर गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन बघा. गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. खांदे ख्रिस्ताच्या शक्ती व सामर्थ्याविषयी बोलतात. तो आम्हाला पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 27 ते 30 वचनांमध्ये तो म्हणतो, योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 27 ते 30 वचने, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.
मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहो. श्रोत्यानो, तो अनंतकालीन प्रेमाने त्याच्या स्वतःच्या लेकरांवर प्रेम करतो व तो पूर्णपणे सोडवतो. हाच ख्रिस्तामध्ये आमचा भाग आहे. जुन्या करारात सांगितलेली ही सर्व अर्पणे त्यांच्या स्वतःमध्येच शेवट नव्हती. ज्या प्रकारे आम्हाला विश्वासाद्वारे वाचविण्यात आले आहे, त्याच प्रकारे जुन्या करारातील संतांना सुद्धा वाचविण्यात आले. स्तोत्रसंहिता 4 आणि 5 वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 4 वचन, नीतिमत्वपूर्वक यत्न करा, परमेश्वरावर भाव ठेवा. जेव्हा विश्वासाने व धन्यवादाने अर्पणे आणण्यात आली, तेव्हा परमेश्वराला संतुष्टी झाली. स्तोत्रसंहिता 50 12-15 वचने आणि 51 19 वचन. स्तोत्रसंहिता 50 12-15 वचने वाचूया. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. बैलाचे मांस मी खाणार काय? बोकडाचे रक्त मी पिणार काय? देवाला आभाररूपी यज्ञ कर, परतपरापुढे आपले नवस फेड आणि संकटसमयी माझा धावा कर. मी तुला मुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील. तसेच 51-19 वचन सांगते, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. जेव्हा लोकांनी आणायचे म्हणून व दोषार्पण अर्पणे आणलीत, तेव्हा परमेश्वर असंतुष्ट झाला. मलाखीचे पुस्तक 1 7-14 वचने सांगतात. मलाखीचे पुस्तक 1 7-14 वचने, तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता, तरी तुम्ही विचारिता, आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले? तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज तुच्छ आहे. असे तुम्ही बोलता, जेणेकरून तुम्ही ते विटाळविता. तुम्ही आंधळा पशु अर्पिता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा, तो तुझवर प्रसन्न होईल काय? अथवा तुझवर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता परमेश्वराने आम्हावर करुणा करावी म्हणून देवाचा अनुग्रह मागा. तुमच्या हातून हे घडले आहे. तुमच्या या कृत्यामुळे तो कोणावर प्रसन्न होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुमच्यात मला मुळीच संतोष नाही. तुमच्या हातचे यज्ञार्पण मला मान्य नाही, कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाम थोर आहे. माझ्या नामाप्रित्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळीतात व निर्दोष बली अर्पितात, कारण माझे नाम राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळले आहे, त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न ही तुच्छ आहेत. अशाने तुम्ही माझ्या नामाची अप्रतिष्ठा करिता. तुम्ही असेही म्हणता, काय पीडा ही? तुम्ही नाक मुरडिता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लुटून आणलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता. तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय? असे परमेश्वर म्हणतो. आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करीतो, असा फसविणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रात माझ्या नामाची भीती धरितात, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. श्रोत्यानो, जुन्या करारातील ही सर्व अर्पणे सिद्धता किंवा परिपूर्णता अपेक्षित असत. ही आम्हाला ख्रिस्तामध्ये सापडते. म्हणून इब्री पत्र 9 28 वचन सांगते, ज्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. आता 35-38 वचने बघा. याजक या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले. त्या दिवशी परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा अभिषेक भाग व त्याच्या मुलांचा अभिषेक भाग ठरला आहे. ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला, त्या दिवशी त्याने त्यांना इस्रायल लोकांकडून हा भाग मिळावा अशी आज्ञा केली. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे. होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण
याजकाच्या समर्पण समेचे अर्पण आणि शांतार्पणाचा यज्ञबली ह्याविषयीचा विधी हा. इस्रायल लोकांनी परमेश्वराप्रित्यर्थ काय काय अर्पणे करावी याविषयी परमेश्वराने त्यांना सिनाय रानात आज्ञा केली. त्या समयी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सिनाय पर्वतावर हा विधी लावून दिला. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताचे एक स्पष्ट चित्र ह्या सर्व अर्पणांमध्ये आम्हाला दिसले. आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. याजकाच्या रूपात तो परमेश्वराजवळ आमच्यासाठी गेलेला आहे आणि श्रोत्यानो, त्याने स्वतःचे अर्पण परमेश्वरासमोर आमच्यासाठी केले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज तुमचा प्रत्येकाचा तारक होऊ शकतो. तोच तुम्हाला पापांपासून क्षमा देऊ शकतो, पापांपासून मुक्ती देऊ शकतो. फक्त अट हीच आहे की आपण संपूर्ण अंतकरणाने त्याच्यावर विश्वास ठेवावा, आपल्या पापांची कबुली त्याच्या समक्ष द्यावी. आज सुद्धा तो आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे आणि आपणाला सार्वकालिक जीवनाचे आश्वासन देण्यास तो तयार आहे. श्रोत्यानो, ह्या विषयात परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.